नमस्कार. वेगवेगळ्या आजारांवर काम करणारी मेडिटेशन्स यावर्षी आम्ही वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग ह्या चॅनलवरती टाकतो आहोत. आज आपण ज्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत तो आहे थायरॉईड. हल्ली आपण बघतो खूप प्रमाणामध्ये हा थायरॉईड दिसतो आहे आपल्याला आजूबाजूला. अनेक जणांना थायरॉईड झालेला आपण ऐकलं आहे. त्याच्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. तर आता हा कुठल्या भावनेतनं हा स्ट्रेस येतो आणि हा नक्की कुठल्या चक्राची ऊर्जा असंतुलित झाली की थायरॉईडचा आजार होऊ शकतो हे आपण जाणून घेऊया. थायरॉईडचा आजार हा थ्रोट चक्राशी संबंधित आहे. गळ्याच्या मध्यभागी असणारं विशुद्धी चक्र. या विशुद्धी चक्राशी संबंधित असणारा हा आजार होण्यामागे भूतकाळातल्या अनेक अशा घटना ज्यांची स्मृती आपल्यामध्ये साठून राहिलेली असते, त्या भावनिक स्मृतींचा इम्बॅलन्स झाल्यानंतर हा आजार होतो. तर आपण जाणून घेऊया की अशा कुठल्या स्ट्रेसमधून तुम्ही गेल्या असाल तर तुम्हाला थायरॉईड हा आजार होण्याची दाट शक्यता असते. पहिलं कारण असं की समजा तुम्हाला सतत कोणतरी टोचून बोलतं आहे, सतत तुम्हाला कोणीतरी खाली दाखवतं आहे किंवा तुम्ही काय तुमची लायकी काढली जाते, असे अनुभव तुम्हाला सातत्याने येत असतील तर तुमच्या मनामध्ये सतत एक वेगळ्या प्रकारचा राग येतो, एकदम चिडचिड होत असते, पण आपण ते बोलू शकत नाही किंवा आपण ती कोणाशी व्यक्त करू शकत नाही. अशा परिस्थितीमधनं जर तुम्ही गेला असाल तर या भावनेतनं निर्माण होणारा ताण हा तुमच्या विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित करू शकतो. दुसरं म्हणजे तुमचं सार्वजनिक ठिकाणी कुठेही घरामध्ये असेल किंवा कुठल्या फंक्शनमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या करिअरच्या ठिकाणी कुठेही तुमचा अपमान झालेला आहे आणि लोक तुमच्याकडे बघून हसलेली आहेत, तुम्हाला नावं ठेवली आहेत आणि त्या क्षणी तुम्ही काहीही बोलू शकलेले नाही आहात. म्हणजे तुम्हाला वाटते तुम्ही बोलू शकलेले नाही आहात किंवा तुमचा राग तुम्ही व्यक्त करू शकलेले नाही आहात आणि सतत तुम्हाला हे टोचणे लागले की मला बोलता आलं नाही किंवा मला बोलायचं होतं पण मला सांगता आलं नाही कारण तशी आजूबाजूची परिस्थिती नव्हती म्हणून. तर ह्या सगळ्या अनुभवातनं जर तुम्ही गेला असाल तर त्या परिस्थितीतनं निर्माण होणारा ताण हा विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित करू शकतो. किंवा कधी कधी असं होतं की आपण एखादा निर्णय घेतो किंवा एखादी गोष्ट आपण करतो आणि दुर्दैवाने असं होतं की तो निर्णय चुकतो म्हणा किंवा आपल्या हातून काहीतरी चूक होते किंवा एखादी अशी गोष्ट जी आपण करायला नको होती आणि ती आपल्याकडनं नकळतपणे केली जाते आणि मग ही गोष्ट सतत आपल्याकडनं का केली गेली म्हणून आपल्या स्वतःबद्दल वाटणारा कमीपणा, स्वतःची वाटणारी लाज, अपराधीपणा या भावनांमुळे सुद्धा निर्माण होणारा ताण विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित करू शकतो. दुसरं म्हणजे ना कधी कधी अगदी नातं खूप छान असतं आपलं, अगदी खूप विश्वास असतो आणि अचानकपणे अशाच नात्यामधनं मग ते पार्टनर्स असतील किंवा घरातली कोणी जवळची व्यक्ती असेल, मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल तर त्यांच्याकडनं विश्वासघात होतो आणि तो विश्वासघात आपण सहनच करू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही की हे असं घडूच कसं शकतं आणि मग सतत त्या मागच्या आठवणी, त्याने केलेला विश्वासघात, त्याने ज्या पद्धतीने त्याने किंवा तिने ज्या प्रकारे आपला विश्वासघात केलेला आहे ते सगळं आठवून जो काही मनामध्ये दुःख, निराशा, असहाय्यता अशा ज्या काही वेगवेगळ्या भावना निर्माण होतात त्या भावनांमुळे निर्माण होणारा ताण हा विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित करू शकतो. आणखीन असं आहे की काही वेळेला असं होतं ना की आपल्याला पटतं की नाही मी इथे बोलायला हवं किंवा मी माझ्या स्वतः करता किंवा माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्ती करता किंवा कोणा करता तरी, मग माझ्या ऑफिसमधलं कलिग असेल काय, मी एक स्टँड घ्यायला हवा होता. पण भीतीमुळे म्हणा किंवा कसं बोलावं या विचाराने म्हणा किंवा कशा प्रकारे मांडावं हे न कळल्यामुळे जर आपण त्यावेळेला स्टँड घेऊ शकलो नाही तर ती भावना आपल्याला आतमध्ये पोखरत जाते. सतत आपल्या मनामध्ये जातं की असं का मी केलं, मी का नाही स्टँड घेऊ शकलो, मी का नाही बोलू शकलो, मी स्पष्टपणे मत का नाही मांडू शकलो. तर अशा वेळेला सतत ह्या ज्या काही मनामध्ये भावना निर्माण होतात त्याने निर्माण झालेला ताण ही विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित करू शकतो. आणि काही वेळेला असं असतं की अनेक अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात पण त्या आपण कोणाशीही बोलू शकत नाही किंवा आपल्या बाबतीमध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्या आपण कोणाला सांगू पण शकत नाही कारण कदाचित त्याची चर्चा होईल किंवा त्या बोलण्यासारख्या नाही आहेत आणि मग आतमध्ये ह्या सगळ्या भावना दाबून टाकल्या आपण. मग त्या घटनेमुळे निर्माण झालेला राग असेल, एकाकीपणा असेल, दुःख असेल किंवा असहाय्यपणा असेल, हेल्पलेसनेस असेल,
तरीसुद्धा ह्या भावना जर दबून राहिल्या तर त्यानेसुद्धा विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित होऊ शकते. आणि विशुद्धी चक्राची ऊर्जा असंतुलित झाली की थायरॉईड होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे विचार करा की तुम्हाला जर थायरॉईड असेल आणि जर तुम्ही अशा कुठल्या प्रसंगातनं गेलेला असाल तर हे कारण आहे का, हे सगळं जस्ट एक अवेअरनेस क्रिएट करण्याकरता म्हणून सांगितलेलं आहे. त्याची बाकीची पण काही मेडिकल रिझन्स आहेत किंवा बाकी पण काही त्याचं म्हणजे त्याची कार्यप्रणाली डिस्टर्ब झाल्यानंतर हार्मोनल ग्रंथीशी पण हा सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण यामागे नक्की कुठल्या भावनांचा ताण असू शकतो हे सगळं माहिती देण्याकरता म्हणून हा एपिसोड केलेला आहे. आता मग नुसतंच तुम्हाला ही माहिती देऊन आम्ही थांबत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही आता लवकरच थायरॉईडच्या आजारामध्ये मनस्थिती शांत राहण्याकरता किंवा मानस स्वास्थ्य टिकण्यासाठी म्हणून आम्ही 7 चक्रांची ऊर्जा संतुलित करणारं एक मेडिटेशन रिलीज करणार आहोत. तेव्हा हताश होऊ नका, निराश होऊ नका. लगेचच ते मेडिटेशन कमीत कमी 90 दिवस नक्की ऐका आणि तुम्हाला आतमध्ये मनामध्ये इतकी शांतता जाणवेल, इतकं पॉझिटिव्ह वाटेल